हरिप्रभल श्री ज्ञानदेव तुकाराम की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। तुकाराम महाराज की जय। भक्त शिरोमणी नामदेव महाराज की जय। श्री संत जनाबाई महाराज की जय। तैसा वेद प्रतिपाद्य जो ईश्वरू, तो होवावया लागी गोचरू, श्रुतीचा निरंतरू अभ्यास करणे, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणावरदंडमंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवै सदा वंदिता। सामां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा। महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रैः। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। रणे कृष्णबिभत्सु संवादभूतो, रुगितार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै। कृते निर्मितायेन च प्राकृतत्यां, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। भक्तरत्नं सन्तवर्यं भक्तिमार्गप्रबोधकं, विठ्ठलाङ्घ्रिरतं वन्दे नामदेवं पुनः पुनः। जनेको जनी जग कहे नामदेव के दासी, कबीरा बंदायो कहे तुहे सब संतन की काशी। धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माथा, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। संत शिरोमणी नामदेव महाराज की जय। श्री संत जनाबाई महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। तैसा वेद प्रतिपाद्य जो ईश्वरू, तो होवावया लागी गोचरू, श्रुतीचा निरंतरू अभ्यास करणे। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेली ओवी ही ज्ञानेश्वरी ग्रंथातील 16व्या अध्यायातील प्रथम क्रमांकाच्या श्लोकाच्या खालची 103 क्रमांकाची ओवी आहे। ओवीवरती काही विवेचन करण्यापूर्वी अल्पसा परिहार। सर्वांना कल्पना आहेच तरी सुद्धा सांगणे हे वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं। या न्यायानं अगदी दर 15 दिवसाला एक एकादशी त्या ठिकाणी जी येत असते, त्या एकादशीच्या तिथीवर या वास्तूमध्ये पंढरीनाथाच्या भगवान शंकराच्या साक्षीनं ग्रंथराज ज्ञानेश्वरी या ग्रंथावरील प्रत्येक एकादशीला त्या ठिकाणी प्रवचनाची सेवा होत असते। आणि हे करता करता अधिक महिन्यातील ही जी शुद्ध एकादशी आहे, या एकादशीची सेवा माझ्याकडे आलेली आहे। आणि या अधिक महिन्यातील अधिक एकादशीच्या निमित्तानं आज सर्वांच्या दर्शनाचा मला लाभ झाला। या संबंधानं सर्वांच्या त्या ठिकाणी चरणी विनम्र भावे अभिवादन करून, विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या चरणावर मस्तक ठेवून, सकल संतांच्या चरणी मस्तक ठेवून, ग्रंथराज ज्ञानेश्वरी या ग्रंथातील जी ओवी तुमच्यासमोर मांडलेली आहे, या ओवीचा भावार्थ आपल्या ज्या वेळेमध्ये तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे। ज्ञानोबाराय जशी बुद्धी देतील तसं त्या ठिकाणी आपण वक्तृत्व करण्याचा प्रयत्न करूया। आवाज सर्वांना येते ना माझा? चांगला येते ना? ठीक आहे। आणि मग या एकादशीच्या पर्व काळावरती आपण ही प्रवचनाची सेवा ठेवलेली आहे। फार मोठे धन्यवाद आहेत, कारण घरी असताना सुद्धा घराचंच मंदिर आहे का नाही,
मंदिरामध्ये आपण कार्यक्रम करत असतो, पण हे घर असूनही मंदिराप्रमाणे याला रूप आहे आणि घरातच मंदिर करून या ठिकाणी ही सेवा चालत आहे. मोठा आनंद आहे. घरामध्ये माणसाच्या बेडरूम असते, हॉल असते, पण नेमकं माणसाच्या घरात देवघरालाच जागा नसती, कोपऱ्यात असते देवघर कुठंतरी, पण इथं देवालाच मोकळी जागा आहे का नाही. माणसापेक्षा आनंद वाटला आणि म्हणून या पांडुरंगाच्या दरबारामध्ये जरी घर असलं तरी घराचं मंदिर स्वरूप असल्यामुळं हा दरबार पांडुरंगाचा आहे, भगवान शंकराचा आहे. आणि अशा या पवित्र प्रांगणामध्ये आपण या ग्रंथातील ओवीचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं साधू संत कृपा करतील तसं बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कारण आंधळ्यासी डोळे, पांगुळ्यासी पाय, तुका म्हणे बहिरे ऐकतील कानी रे. संतांची कृपा, देवाची कृपा झाल्यानंतरच ही गोष्ट शक्य असल्यामुळं या भगवंताच्या आणि संतांच्या आशीर्वादानं आपण या ओवीचं चिंतन करूया. ही जी ओवी सेवेसाठी निवडलेली आहे, ही सेवा ही 16व्या अध्यायातील पहिल्या क्रमांकाचा श्लोक आहे. अभयम सत्वसंशुद्धीर ज्ञानयोग व्यवस्थिती दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम. या श्लोकाच्या खालची ओवी आहे. आणि हा जो श्लोक आहे, या श्लोकामध्ये जो स्वाध्याय शब्द वापरला आहे, त्या स्वाध्याय शब्दावरचं विवचन करणारा हा त्या ठिकाणी ओवीचा भाग आलेला आहे. कारण ज्ञानोबारायांनी श्लोकाचा अर्थ ओवीत करत असताना पदाची कोर नसंडी, ज्ञानोबारायांनी एकाही श्लोकातील अक्षरही कधी अनुस्वारही त्यागला नाही, त्याचाही अर्थ प्रतिपादन केलेला आहेच. आणि म्हणून पहिल्या श्लोकामध्ये जो स्वाध्याय नावाचा शब्द आलेला आहे, त्या स्वाध्याय शब्दावरती ज्ञानोबारायांनी हे विवचन केलेलं आहे. कारण गीतेतला एक एक श्लोक सामान्य नाही, लक्षात ठेवा. आणि त्या एक एक श्लोकाचा अर्थ नवे नवे, त्या श्लोकातील एक एका पदाचा अर्थ नवे नवे, तर त्या पदातील एक एका अक्षराचा अर्थ ज्ञानोबारायांनी सर्वसामान्य जनतेला कळावा म्हणून मराठी भाषेमध्ये केला. आणि हा अलौकिक असणारा ग्रंथ राज ज्ञानेश्वरी ग्रंथ निर्माण झालेला आहे. आणि या ग्रंथाची आपण दर एकादशीला सेवा करत आहात. खरंच द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. आणि तुम्ही ही ज्ञानदानाची सेवा प्रत्येक एकादशीला करत आहात म्हणूनच मी ही ओवी निवडलेली आहे की का ज्ञानदानाची सेवा तुम्ही करत असताना ही किती महत्त्वाची आहे हे तुम्हाला कळावं, याच्यासाठीच ही ओवी निवडलेली आहे. याच्यात ग्रंथाचा महिमा या ओवीमध्ये सांगितलेला आहे. तुम्ही आज चालवत असणारे, आता किती वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे मला काही कल्पना नाही, पण बऱ्याच वर्षापासून हा उत्सव चालू आहे की एकादशीच्या दिवशी ज्ञानेश्वरीवरती तुम्ही सर्वजण विवेचन करण्यासाठी एका व्यक्तीला बोलवता आणि त्या निमित्तानं त्या ग्रंथातील अर्थ जाणून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करता. ही फार मोठी आनंदाची गोष्ट आहे. आणि का हे ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे, का ग्रंथ आपल्या घरामध्ये त्याचा अर्थ समजण्यासाठी ठेवला पाहिजे, आपल्याला कळत नसेल तर कोणाकडून का ऐकलं पाहिजे, हे जे आपल्या अनेक प्रश्न पडतात. किंवा कोणी म्हणतही असेल की काय गरज आहे एखादा वक्ता बोलवायचा, ज्ञानेश्वरीच्या ओवीचं भावार्थ पाहायचा. तर असं जर कधी कोणाला प्रश्न शेजाऱ्यालाही पडत असेल किंवा कोणी जर विचारलं तर त्याला काय उत्तर द्यावं असं तुम्हाला जर वाटत असेल तर ही ओवीमध्ये त्याचं उत्तर आलेलं आहे. काय गरज आहे ग्रंथाचं त्या ठिकाणी चिंतन करण्याची, का ग्रंथ घरामध्ये लावला पाहिजे किंवा त्या ग्रंथाचं चिंतन आपण जाणून घेतलं पाहिजे, तर याचं सविस्तर उत्तर ज्ञानोबारायांनी या ओवीमध्ये दिलेलं आहे. हाच मानस ठेवून मी ही ओवी घेतलेली आहे की आता कोणती ओवी घ्यावी, काय प्रवचन करावं. मग त्यांनी सांगितलं की घर असूनही मंदिराप्रमाणे तिथलं वातावरण आहे आणि दर एकादशीला इथं हा नियम चालतो. आणि म्हणून आनंद वाटला की ज्ञानदानाची ही सेवा घर असताना सुद्धा एवढ्या पवित्रपणे तुम्ही सांभाळता. म्हणून या ज्ञानदानाचा काय महिमा आहे किंवा ग्रंथाचं चिंतन इतकं का महत्त्वाचं आहे हेच त्या ठिकाणी आपल्यासमोर ठेवावं, या उद्देशानं ही ओवी आज सेवेसाठी निवडलेली आहे. आणि त्याच्यात तुम्ही प्रत्येक एकादशीला हा उत्सव करताच, पण आजच्या दिवसाचा विशेष महिमा आहे. कारण प्रत्येक एकादशी तर पवित्र आहेच, हरिदिनी आहे, पण अधिक महिन्यामध्ये सगळ्याच गोष्टी अधिक असतात. अधिकस्य अधिकम फलम हा शास्त्राचा न्याय असल्यामुळं प्रत्येक एकादशीला तर उत्सव होतोच, पण या एकादशीला एक प्रवचन केलं तरी ते 2 प्रवचन केल्यासारखं आहे की नाही. एकादशी म्हणजे कुठलीही अधिक महिन्यातली जी साधना आहे ती साधना, कुठलीही साधना केली की ते डबल केल्यासारखं होते. कुठलीही क्रिया करा त्याचं फळ अधिक भेटतंय, म्हणून त्याला अधिक मास म्हणतात. याला 4 नाव आहेत प्रामुख्यानं. याचं खरं नाव आहे मूळ नाव आहे, याला मलमास म्हणतात. आता हे काय आपल्याला विस्तार करायचा नाही, तेवढा वेळही आपल्याकडे नाही, परंतु मोठ्यांनी ही परंपरा घालून दिलेली की जर दिनविशेष असेल तर कीर्तनात त्याचं प्रतिपादन झालं पाहिजे. म्हणून त्या अनुषंगानं मी बोलतो
या महिन्यातली याला खरं नाव आहे मलमास, कारण प्रत्येक महिन्यामध्ये त्या 30 तिथ्या असतात, त्याच्यातली काही तिथी कटते आणि मग ती घटलेली जी तिथी असते या सर्वांचं 3 वर्षामध्ये, आता मोठा विस्तार आहे, ते कसा काय प्रकार आहे काय नाही, तो भौगोलिक प्रकार मोठा गोड आहे, तो आपल्याला आता सध्या पाहायला वेळ नाही. अधिक महात्म्य त्याच्यामध्ये विस्तार आलेला आहे. आणि मग त्या कटलेल्या तिथीनिमित्तानं हा 1 महिना आपल्याला व्यवस्थित पद्धतीनं 3 वर्षात एकदा येतो आणि याचा कोणी स्वीकार करीना, कारण घटलेल्या तिथीतून तयार झालेला हा महिना आहे. मला सांगा, पंचपक्वान्नाचं जरी जेवण असेल, उगा कल्पना करा, आज एकादशी लय मनात आणू नका पण उद्याचा दिवस समजा पंचपक्वान्नाचं जेवण आहे आणि एखाद्या माणसाला फार भूक लागलेली आहे आणि पंक्ती सगळ्या समाप्त झालेल्या आहेत आणि त्यानं सांगितलं मला जेवायचंय आणि त्याला घरात नेलं, भूकही लागलेली आहे, सगळं बघितलं तर स्वयंपाक काही नव्हता, पण त्यानं सांगितलं तुला सगळे पक्वान्न वाढतो म्हणले. बस, म्हणजे स्वयंपाक संपला आणि कसं काय वाढता? सगळेजण जेवून गेल्यानंतर जे खरकट आहे ते असं ताट झटकलेलं होतं आणि ते एका बॅगीमध्ये म्हणा किंवा एखाद्या डब्यामध्ये म्हणा ते सगळं खरकट साठवलेलं होतं. तर मग मला सांगा, कितीही भूक लागलेली व्यक्ती असेल तर त्या खरकट्यात पंचपक्वान्नच पडलेले आहेत, खाईन का हो कोणी माणूस? तसं हा अधिक महिना म्हणजे प्रत्येक महिन्यातल्या घटलेल्या ज्या तिथ्या आहेत त्याचा त्याग झालेला आहे, अशा तिथ्या एकत्रित करून झालेला महिना आहे. म्हणून याचा कोणी स्वीकार करत नव्हतं, याला काहीच किंमत देत नव्हतं. आणि खरंच आहे, या महिन्यामध्ये एकही शुभ कार्य चालत नाही महाराज. जसं उष्ट जेवण शास्त्रानं निषिद्ध सांगितलंय, गीतेमध्येच तो विषय आलेला आहे. यात यामम गतरसम पुती परिषितम चयत उच्चिष्टमपि चामेध्यम भोजनम तामसप्रियम. देवाला नैवेद्य दाखवायचं जरी पवित्र अन्न केलेलं असेल, पण एखाद्यानं जर उष्ट केलं तर ते खाल्लं तर तामस दोष लागतो, तामस आणण्यासारखं होतं. तसं प्रत्येक महिन्यातल्या उष्ट्या तिथ्या, उरलेल्या तिथ्या, घटलेल्या तिथ्या आणि त्या सर्व एकत्रित करून हा महिना तयार झालेला असल्यामुळं ह्याला मलमास म्हणतात. मल म्हणजे घाम, म्हणून याचा कोणी स्वीकार करत नव्हतं. आणि शास्त्रानुसार या महिन्यामध्ये कुठलंच शुभ कार्य करायला चालत नाही. या महिन्यामध्ये विवाह करायला चालत नाही. विवाह कार्य शुभ कार्य आहे घरातलं, पण या महिन्यात अजिबात, जरी सोयरीक जमिली तर मग पुढच्या महिन्यात तारीख काढायची, आता या महिन्यात चालत नाही. अधिक महिन्यात लग्न कार्य चालत नाही. अधिक महिन्यात वास्तुशांती करायला चालत नाही, तिथीच नाहीये, कारण मलमास आहे, उरलेल्या तिथीतून निर्माण झालेला महिना आहे. वास्तुशांतीला मुहूर्त नाही, ग्रहप्रवेशाला मुहूर्त नाही. वास्तुशांती तर सोडा, पण एखादं घर बांधायचं असेल तर त्याला खंदन जे आपण करताना पूजा करतो कुदळ मारून, ती सुद्धा या महिन्यात त्याला मुहूर्त नाही. एखाद्या लेकराचं जावळं काढायचे असतील त्यालाही या महिन्यात मुहूर्त नाही. एखाद्याचं मौंजीबंधन ब्राह्मणाचं करायचं असेल त्यालाही या महिन्यात मुहूर्त नाही. म्हणजे जगातले जेवढे काही शुभ कार्य आहेत, हे शुभ कार्याला हा निषिद्ध महिना सांगितला आहे. मग तुम्ही म्हणताल महाराज तुम्ही सगळ्यापेक्षा वेगळं सांगता म्हणले, कारण या महिन्यातच परमार्थ करा असं सगळे महाराज सांगायले, तुम्ही वेगळंच सांगायले. तर पुढे ऐका, अर्धा भाग झाला हा. आणि म्हणून हा महिना त्या ठिकाणी अतिशय, कारण प्रत्येक महिन्याची एक अधिष्ठात्री देवता, तुम्ही म्हणताल महिना कुठं बोलत असतो का, तर प्रत्येक महिन्याला एक अधिष्ठात्री दैवत आहे. आता सगळं सांगत बसत नाही. मार्गशीर्ष महिन्याचा अधिष्ठात्री दैवत स्वतः भगवान श्रीकृष्ण आहेत. मासानाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकरः द्यूतम चलयतामस्मी तेजस तेजस्वी नामहम. हे सगळं लिखाण आहे. गीतेमध्ये याचा विषय आलेला आहे की मार्गशीर्ष महिना ही भगवान विष्णूची, कृष्णाची उपाधी आहे. तसं त्यांनी विचार केला की आता या आपल्याचा स्वीकार तर कोणी करत नाही, मग काय करावं. त्यावेळेला हा जो मास आहे हा सगळा भगवान विष्णूंकडे गेला आणि त्या भगवान विष्णूची प्रार्थना करायला लागला, देवा आम्हाला एवढा निषिद्धपणा, मग आम्हाला तयारच कशाला केलं म्हणले. सगळ्या गोष्टीनं जर आम्हाला हिनत्व असेल तर आम्हाला समाजामध्ये जर मान्यताच नसेल, सगळेजण आम्हाला तिरस्कार करत असतील, द्वेष करत असतील, कारण सगळे लोक म्हणायचे अरे अरे हे महिना आला म्हणले, आता काही लग्न जमत नाहीत, कोणाचं मुंजीबंधन जमत नाही, सगळे लोक धिक्कार दृष्टीने माझ्याकडे पाहतात म्हणले, मी काय करू, माझी सगळी अवस्था बिकट झाली. आणि लक्षात ठेवा की भगवंत कसा आहे, अंगीकार ज्याचा केला नारायणे निंद्यते ही तेने वंद्य केले. भगवंताचा हा स्वभाव आहे की एखादा व्यक्ती निंदनीय जरी असला, त्यजनीय जरी असला, पण देवानं जर त्याचा स्वीकार केला की सगळं त्रैलोक्य त्याच्या पुढे मान झुकवतच. मला सांगा, जटायू नावाचा पक्षी होता फक्त, आणि तोही पक्षी म्हणजे साधा नाही, गिद्ध योनीत, गिधाड योनीत जन्मलेला. आणि गिधाडाचं अन्न म्हणजे कुजलेलं मांस खाणं, नुसतं नाही मांस. एखादा कोणी जर प्राणी मेलेला असेल आणि त्याचा घाण वास सुटला तर ते मांस गिधाड लोकांना फार आवडते, त्या पक्ष्यांना. आणि अशा योनीत जन्मलेला जटायू पक्षी, पण रामानं स्वीकार केल्यामुळं आज लोक जटायूचं नाव काढलं तरी त्याला नमस्कार करतात की नाही.
जटायूला तर नाथ महाराजांनी ऋषी म्हटलेले. ऋषी आपल्याला कोणी कीर्तन करूनही ऋषी म्हणत नाही, पण नाथांची उवी आहे भावार्थ रामायणातली. सीता हरणी महापाप्यासी उपडोनी दाढी मिश्याशी शिक्षा लाविली रावणासी जटायू ऋषी धर्मात्मा. जटायू ऋषी आहे, धर्मात्मा आहे. मी कशासाठी हे उदाहरण सांगितलं की तो अशा योनीत जन्माला आला, पण भगवंतानं रामचंद्रानं कृपा केली तर त्याला नाथ महाराज ऋषी म्हणतात, धर्मात्मा म्हणतात. तसं या अधिक महिन्यामध्ये सगळ्या गोष्टीचा त्याज होता, याचा कोणी स्वीकार करत नव्हतं. पण भगवान त्या ठिकाणी विष्णूंनी या महिन्याचा स्वीकार केला आणि सांगितलं आजपासून तुझी अधिष्ठात्री दैवत म्हणून मी स्वतः उभा राहील म्हणले. आणि एवढंच नाही तर प्रत्येक महिन्याला नावं वेगवेगळे आहेत. आता मार्गशीर्ष महिन्याची अधिष्ठात्री दैवत कृष्ण जरी असली तर त्याचं नाव मार्गशीर्ष आहे, पण तुला जगात माझ्या नावानं ओळखले जाईल म्हणले. आणि तेव्हापासून हा मलमास पुरुषोत्तम मास म्हणून त्या ठिकाणी जगात प्रसिद्ध झाला. या महिन्याचं नाव पडलं पुरुषोत्तम मास. पहिले होतं नाव मलमास, पण भगवान विष्णूंनी स्वतःचं नाव दिलं. आणि नाव देताना कोणतं नाव दिलं? पुरुषोत्तम हे नाव दिलेलं आहे. जो पुरुषांमध्ये उत्तम आहे, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र प्रभू आहेत. आणि त्यांनी या महिन्याचा स्वीकार केला, याला पुरुषोत्तम हे नाव त्या ठिकाणी दिलं. आणि तेव्हापासून या जगात या महिन्याला एवढी किंमत प्राप्त झाली की व्यवहार दृष्टीने एकही त्या ठिकाणी शुभ कार्य चालत नाही. लग्न, मौंजी बंधन, आता हे सगळं सांगितलं तुम्हाला, चालत नाही. पण भगवंतानं स्वीकार केल्यामुळे याला एवढं महत्व प्राप्त झालं की भगवंतानं सांगितलं या महिन्यात जर कोणी माझी भक्ती करील तर त्याला अधिक फळ प्राप्त होईल म्हणले. म्हणून या महिन्याला पुन्हा एक नाव पडलं अधिक मास. याचे दोन कारण आहेत. हा 12 महिन्यापेक्षा वेगळा असल्यामुळे याला अधिक मास म्हणतात. आणि या महिन्यात केलेली साधना लवकरात लवकर माझ्यापर्यंत घेऊन येईल, लवकर त्या ठिकाणी फळीभूत होईल. म्हणून भगवंतानं या महिन्यातलं प्रत्येक गोष्टीचं फळ मी त्याला अधिक देईल. जर एरवी एकदा विष्णू सहस्रनाम म्हणल्यानंतर त्याला जे पुण्य भेटत असेल, या महिन्यात एकदाच म्हणलं तर दोनदा म्हणल्यासारखं आहे. एक प्रवचन ऐकलं की 2 प्रवचन ऐकल्यासारखं आहे. एक कीर्तन ऐकलं की 2 कीर्तन ऐकल्याचं पुण्य प्राप्त होते. एकदा बिडी वळली की 2 असू द्या. म्हणजे सांगायचा भाग एक आहे की या महिन्यात कोणची गोष्ट अधिक भेटते, म्हणून चांगलंच काम अधिक केलं पाहिजे. लक्षात ठेवा, पापही केलं तर अधिक फळ प्राप्त होते. म्हणून पाप करायचंच नाही या महिन्यात. म्हणजे बाकीच्या महिन्यात करायचा असा भाव नाही त्याचा, केव्हाच नाही करायला पाहिजे. पण या महिन्यात पापही लवकर पिकते महाराज, म्हणून पापकर्म कधी करायचं नाही. या महिन्यात थोडी बी चूक झाली तर त्याची शिक्षा जास्त भेटते. या एरवी जर पाप केल्यावर एक आपल्याला छडी भेटणार असेल समजा, तर 2 छड्या भेटतात. हे महिनाच अधिक महिना आहे, म्हणून होईल तेवढं कार्य त्या ठिकाणी सात्विक घडलं पाहिजे. म्हणून ही प्रवचनाची सेवा दर महिन्यात तर चालू आहेच, 15 दिवसाला चालू आहे. पण अधिक महिन्यामधली ही सेवा असल्यामुळं या प्रत्येकाला अधिक पुण्य प्राप्त झाल्याशिवाय निश्चित राहणार नाही. आणि तुम्ही हे ज्ञानदानाचं कार्य हाती घेतलेलं असल्यामुळं हे कार्य किती महत्त्वाचं आहे, का ग्रंथाचं चिंतन झालं पाहिजे, का ग्रंथ आपल्या घरामध्ये त्याचा अर्थ सांगितला गेला पाहिजे, का गरज आहे आपल्याला त्या अर्थ जाणून घेण्याची, तर ह्याचं उत्तर ज्ञानोबारायांनी ओवीत दिलेलं आहे. आता अधिक महिना असल्यामुळं त्याचं महात्म्य मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, पण प्रस्तुतची ओवी निवडलेली आहे, त्या ओवीचं आपण त्या ठिकाणी चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. तर ज्ञानोबारायांनी या प्रथम क्रमांकाचा जो श्लोक आहे 16व्या अध्यायातला, त्यामध्ये स्वाध्याय शब्दाचा विस्तार करत असताना या ओवीची रचना केलेली आहे. कारण गीतेतलं एक एक अक्षर मी तुम्हाला सांगितलं अति महत्त्वाचं आहे. किती महत्त्वाचं आहे तर गीतेचा महिमा सांगत असताना नामदेवरायांनी असं वर्णन केलंय की एक एक अक्षर कोटी अश्वमेध आणि पुण्य हे आगाध म्हणता गीता. गीतेतलं जर त्या ठिकाणी अक्षर उच्चार झाला तर गीतेतला एक श्लोक म्हणत असताना त्याच्यात 32 अक्षर आहेत एका श्लोकात. तुम्ही म्हणता लयच बारीक सांगायले, खोटं वाटलं तर मोजून बघा. गीतेतला कोणताही श्लोक काढा, फक्त अनुष्टुप छंदातला 11व्या अध्यायातला गायत्री छंद आहे तो भाग वेगळा, पण अनुष्टुप छंदातला श्लोक असेल तर 32च अक्षर आहेत. आणि एक श्लोक जर गीतेतला म्हणला तर त्याला 32 करोड अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य लागतोय. तुम्ही म्हणते लयच बोलायला महाराज, मी काय पदार्थ सांगत नाही. एक एक अक्षर कोटी अश्वमेध फळ हे प्रसिद्ध पुराणोक्त, हे पुराणात सांगितलेलं फळ आहे. म्हणून आणि मला सांगा या महिन्यात असं सांगायचं झालं तर असं म्हणावं लागेल की एक एक अक्षर अब्जावधीचं फळ, कारण हे अधिक महिना आहे ना. पुराणामध्ये याचं कोटी रूपानं फळ सांगितलंय, पण अधिक महिना असल्यामुळे आणखी याचं फळ वाढलं. म्हणून हे गीतेतलं एक एक अक्षर एवढं तोलामोलाचं आहे, एक एक अक्षर इतकं महत्त्वाचं आहे. आणि ज्ञानोबारायांनी त्या पदापदाचा अर्थ आपल्या ग्रंथामध्ये केलेला आहे. अनुस्वार्थ सुद्धा त्या अक्षराचा सोडला नाही.
आणि त्यापैकी स्वाध्याय शब्दाचा अर्थ सांगत असताना माऊलींनी ही दिलेली आहे की काय गरज आहे मनुष्याला वेदाचं चिंतन करण्याची, शास्त्राचं चिंतन करण्याची, पुराणाचं चिंतन करण्याची. तुम्हाला काही वेळ जात नव्हता म्हणून तुम्ही हा ग्रंथ इथं ठेवला आणि याचा अर्थ ऐकण्यासाठी समोर बसलात का? तसं नाही. आज लोकांना मरायला पुरसत नाही. लोक म्हणतात आम्हाला मरायला सुद्धा टाइम नाही. म्हणले बरं आहे का नाही, पण इतका वेळ काढून तुम्ही एकत्रित इथं आलात आणि हा अर्थ जाणून घेण्यासाठी इथं बसलात. काय गरज आहे याची? तर ह्याचंच उत्तर ज्ञानोबाराय देतात की फार गरज आहे बाबा, फार गरज आहे. काय गरज आहे? तर ज्ञानोबारायांनी याचा अर्थ सांगितला की तैसा वेद प्रतिपाद्य जो ईश्वरू तो होवया लागी गोचरू श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे. ज्ञानोबाराय म्हणतात की जी भगवंताचं स्वरूप आहे, हे भगवंत अदृश्य रूपामध्ये सगळ्या जगात नांदतोय, दिसत नाही आपल्याला. नाही असं नाही. तो नाही ऐसा ठाव उरलासे कवन सर्वत्र संपूर्ण गगन जैसे विठ्ठल जळीस्थळी भरला रिता ठाव नाही उरला आज मी अदृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. हे सगळं आपण पाठ आहे, सर्व घटी राम माहीत आहे, पण कोणाला दिसतोय? प्रल्हादासारख्या एखाद्या विरळ्यालाच खांब्यामध्ये नरसिंह भगवान दिसले. आपण नरसिंह जयंती साजरी करताना त्याच खांब्याला टेका देऊन बसतो, पण दिसला का नरसिंह कधी? सांगायचा भाग एकच आहे की आपल्याला चराचरामध्ये देव हे माहिती आहे, अप्रत्यक्ष रूपानं आपल्याला ज्ञान आहे, पण ते प्रत्यक्ष रूपानं जर ज्ञान व्हायचं असेल, तो प्रत्यक्ष भगवंत डोळ्यानं पाहायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? तर ज्ञानोबाराय त्याचं उत्तर देतात की तैसा वेद प्रतिपाद्य जो ईश्वरू तो होवावया लागी गोचरू. तो डोळ्याच्या समोर जर दिसायचा असेल, दृग्गोचर म्हणजे दिसणे, व्याकरण दृष्टीने त्याचा अर्थ पहा. कारण ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे, हा ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे मराठी भाषेत जरी असला तर फक्त मराठीच भाषा याच्यात आहे असं नाही. 56 भाषेचा केलाशी गौरव आणि भवार नवी नाव उभारली. 56. थोडंसं पाणी पिऊन या, कोणाला ठसका लागत असला. जास्त नका करू, बाहेर थोडंसं हे करा. फार खोकला झाला म्हणजे ते बोलता नाही, मला हे होतं ना. ज्ञानोबाराय बोलतात किंवा त्या ठिकाणी संतांचं असं प्रमाण आहे. विषय भरकडतो पुन्हा. मी काय सांगत होतो तुम्हाला? 56 भाषेचा केलाशी गौरव. ज्ञानेश्वरीमध्ये 56 भाषेले आलेले आहेत. आणि मग तुम्हाला त्याच्यासाठी जाणून देतोय तुम्हाला की ओळखता आलं पाहिजे की ज्ञानोबारायनं कोणत्या श्लोकात किंवा कोणत्या ओवीमध्ये कोणती भाषा वापरली. आता या ओवीमध्ये आता तुम्ही ओवीचं चिंतन किती गहन करा, त्याच्यातून मोती निघतच जाणार आहे. याचा अर्थ तुम्ही सांगणार आहे, पण सांगून जातो. या ओवीमध्ये मराठीतली जरी ओवी असली तर सगळे शब्द मराठीतले नाहीत. आता गोचर हा शब्द मूळ संस्कृत भाषेतला आहे. आपल्याला जर एखादी गोष्ट डोळ्यानं बघितली तर आपण काय म्हणतो? मला ही गोष्ट दिसली किंवा ती गोष्ट मी पाहिली. पण ज्ञानोबाराय त्याला गोचर शब्द वापरतात आणि संस्कृत व्याकरणामध्ये दृग्गोचर नावाचा धातू आहे, त्याचा अर्थ पाहणे असा होतो. ज्ञानेश्वरी एवढी सोपी नाही महाराज. मी म्हणलं ना तुम्हाला 56 भाषेचा केलाशी गौरव. मग ती ओवी वाचत असताना त्याच्या कोणत्या कोणत्या भाषा आल्या हेही त्याच्यात लक्षात आलं पाहिजे. कितीही विद्वान व्यक्ती असला आणि त्या व्यक्तीनं जर आपल्या बुद्धीनं ज्ञानेश्वरीचा अर्थ करण्याचा प्रयत्न केला तर तो कधीच ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगूच शकत नाही. त्याला ज्ञानोबारायचीच कृपा व्हावी लागते. त्याच वेळेला ज्ञानेश्वरीचा अर्थ उमजण्याची बुद्धी ज्ञानोबाराय देतात. कारण 56 भाषा आहेत, पण त्या 56 भाषा आपल्याला कुठे येतात? आपली हिंदी सुद्धा अशी येड्यावानी सगळी आहे का नाही? मधी मधीच मराठी शब्द निघतंय आपला. हमको हिंदी आती आहे म्हणले, पण मधी मधी छलपाटी खाती आहे का नाही? म्हणजे हिंदी सुद्धा आपल्याला नीट बोलता येत नाही. तर आपल्याला 56 भाषा किंवा 56 भाषेची नावं सुद्धा सांगा म्हणलं तर आपल्याला सांगता येणार नाहीत. ज्ञानोबारायची ती वक्तृत्व कला आहे. तेवढं ज्ञान ज्ञानोबारायचं उपजताची ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांग देव. तसं या ओवीमध्ये मराठीत ओवी असली तरी याच्यातला गोचर शब्द हा संस्कृत भाषेतला आहे. म्हणून सांगितलं तुम्हाला. हे ओळखता आलं पाहिजे महाराज. ज्ञानेश्वरी पारायण करताना कोणत्या ओवीत कोणता भाषेतला शब्द आहे. आता याच्यात जी भाषेतले शब्द आहेत तेवढे सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि मग ज्ञानोबाराय म्हणतात की जो वेदामध्ये प्रतिपाद्य केलेला जो भगवंत आहे, जो त्या ठिकाणी भगवंताचं स्वरूप सांगितलेलं आहे, तो जर देव प्रत्यक्ष रूपानं आपल्याला डोळ्याच्या समोर पाहायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल म्हणले? तर श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे. श्रुती म्हणजे वेद. त्या वेदाचं तुम्हाला निरंतर अभ्यास करावा लागेल. म्हणजे आज ज्ञानेश्वरी वाचली पुन्हा मग बंद करून ठेवली की पुढच्या वर्षी पारायणालाच काढली असं नाही. निरंतर अभ्यास करणे, निरंतर त्या ग्रंथाचं चिंतन झालं पाहिजे, त्या ग्रंथाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. का केला पाहिजे? तर देव प्राप्त करून घेण्यासाठी, भगवंताचं दर्शन होण्यासाठी. तुम्ही म्हणाल महाराज भगवंताचं दर्शन होण्यासाठी बाकीच्याही साधन आहेत, त्यांची भगवंताची पूजा करणं,
नामस्मरण करणं किंवा त्या ठिकाणी योगाची साधनं आहे, तीर्थयात्रेची साधनं आहे, अनेक त्या ठिकाणी देवाला प्रसन्न करण्याचे साधनं आहेत, व्रत आहेत, उपवास आहेत, सगळं खरं आहे. मग ज्ञानोबा का म्हणतात की त्यानं वेदाचाच अभ्यास केला पाहिजे, ग्रंथाचाच अभ्यास केला पाहिजे त्याला जर देवाचं दर्शन पाहायचं असेल तर? बाकीचं का नाही सांगितलं ज्ञानोबा यांनी? याचं उत्तर आहे की तुम्ही जेवढ्या काही साधना असतील, म्हणजे पूजा असेल किंवा तीर्थयात्रा असेल, नामस्मरण असेल, तुम्ही करता की नाही, जाता की नाही केव्हा तरी पंढरपूरला? हे सगळ्या गोष्टी का जाता हो पंढरपूरला असा प्रश्न विचारला तर पंढरपूरला दरवर्षी का जाता? म्हणजे पुण्य लागावं म्हणून. मग पंढरपूरला गेल्यावर पुण्य लागतंय हे तुम्हाला कोणी सांगितलं? अहो म्हणजे तुकोबारायनं लिहून ठेवलंय ना, पंढरीशी जा रे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. मग ह्याच्यासाठीच गाथा वाचावं लागते. तुम्ही चाललेत पंढरपूरला, पण का जावं हे कोणी सांगितलं? जर तुकोबारायनं अभंग रचलाच नसता किंवा बाकीच्या संतांनी पंढरीचा महिमा सांगितलाच नसता, एवढी वारी भरली असती? म्हणजे जगातल्या जेवढ्या काही साधना आहेत, तीर्थयात्रा असेल, नामस्मरण, तुम्ही नामस्मरण करता देवाला प्रसन्न करण्यासाठी, पण नामस्मरण केल्यावर देव भेटतो हे तुम्हाला कोणी सांगितलं? त्याच्यासाठी तुम्हाला ज्ञानेश्वरीच वाचावं लागली. तैसे कीर्तनाचे नटनाचे, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, ते तर नामच नाही पापाचे, ऐशे केले कही एकादनी वैकुंठा जावे, ते वैकुंठची केले आगवे, ऐशे नाम घोष गौरवे धवळले विश्व. म्हणजे नामस्मरण केल्यावर देव इतका प्रसन्न होतो, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा कावा नेगे. हे नामस्मरणाचं महत्व ग्रंथात वाचलं म्हणून तुम्ही प्रवृत्त झाले ना. जर हे वाचलंच नसतं ग्रंथामध्ये, काय कळालं असतं आपल्याला? का तीर्थयात्रेला तुम्ही जाता? तर ज्ञानोबा सांगतात, तीर्थवृत्ती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करे. हे जर ज्ञानोबाराच्या हरिपाठात वाचलंच नसतं, आपण कशाला गेलो असतो तीर्थयात्रेला? तर म्हणजे सांगायचा भाग एक आहे की जगातल्या जितक्या काही साधना आहेत त्या सगळ्या साधना भगवंतापर्यंत घेऊन जातात, पण कोणती साधना आपल्याला योग्य आहे आणि ती कुठली साधना आपण करू शकतो? कारण सगळ्या साधना माणसं सगळेच करू शकत नाही. सगळ्याच गोष्टी एखाद्या 90 वर्षाच्या म्हातारीला सांगितलं की नाही नाही पंढरपूरची वारी केल्याशिवाय तुला देव भेटणारच नाही, ती म्हणते देव नाही भेटला तर चलन. म्हणजे इथं मला पाणी प्यायला माटापर्यंत जाता येत नाही, तुम्हाला पंढरपूरच्या वारीला जायला सांगतो. मग तिला उपदेश करत असताना म्हणावं लागतंय, ठाईच बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. मग ग्रंथाचं चिंतन कशासाठी करायचंय की ग्रंथ वाचल्याशिवाय आपल्याला योग्य मार्गदर्शन प्राप्त होत नाही. ज्ञानोबारायजी म्हणतात की भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन वेदाशिवाय होत नाही. याचा अर्थ नुसतंच पारायण केलं असा ज्ञानोबारायचा भाव नाही, पण तो ग्रंथ वाचल्याशिवाय तुम्हाला साधना कळणार नाही, आणि साधनाच कळाली नाही तर तुम्ही साधना करणार नाहीत, आणि नाही साधना केली तर कशी देवापर्यंत प्राप्ती होईल? म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात भगवत प्राप्तीचं द्वार म्हणजे हे ग्रंथ आहेत. म्हणून ग्रंथच वाचला पाहिजे. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर या टिकेशी, ज्ञान होय मुढा अतिमूर्ख त्या दगडा, वाचिल जो कोणी जुनी त्यासी लोटांगणी. आपल्या संतांनी ग्रंथाचा चिंतन करण्याविषयीचा फार अट्टहास केलेला आहे. प्रत्येकाला उपदेश केलाय की बाबांनो तसं जन्माला आलात तर रिकामा राहू नका, मग सर्व सुख गोडी. आणि पुढचं फार महत्वाचं आहे, साहीशास्त्र निवडी. म्हणले कधी कधी निवडायचे, म्हणले एकादशीला आत्ता वाचलं की पुढच्या एकादशीलाच का? नाही, रिकामा. महाराज काय ज्ञानोबारायची भाषा आहे. घडीभर सुद्धा म्हणले नाही, रिकामा अर्ध घडी राहू नको बाबा, ग्रंथ चिंतन केल्याविना अर्ध घडी सुद्धा राहू नको. मी आज ओवी त्याच्यासाठी निवडलेली आहे. मग कशासाठी अर्ध घडी राहू नको? तर मनुष्य जन्मामध्येच हे ग्रंथ आपल्याला वाचता येतात का? कुत्र्याला, मांजराला, डुकराला ही ज्ञानेश्वरी दिली वाच म्हणलं तर तो वाचू शकत नाही आणि त्याला काही कळणारही नाही. पण जेवढे काही ग्रंथ निर्माण झाले, मला सांगा जगात ज्ञान कमी आहे का? 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत, 18 पुराण आहेत, 18 उपपुराण आहेत. हेही सांगितलं पाहिजे. जसे 18 पुराण आहेत तसे 18 उपपुराण आहेत. पुन्हा त्याच्यानंतर त्या ठिकाणी मराठी वाङ्मयाचा विचार केला तर निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई पर्यंत, निळोबारायापर्यंतच्या सगळ्या संतांनी मराठीमध्ये अभंग रचना असेल, नाथांचं भागवत असेल किंवा पुष्कळ प्रमाणे वाङ्मय तयार केलं. कशासाठी केलं हो? जर कधी ग्रंथ वाचण्याची जगाला गरजच राहिली नसती किंवा कलियुगातल्या लोकांना जर ग्रंथ वाचनाचा त्या ठिकाणी अट्टहासच करायचा नसला तर ग्रंथ निर्माणच केले नसते. जगात एवढे ग्रंथ निर्माण झाले हे एकाच गोष्टीसाठी की मनुष्यानं त्याच्याकडे कधीतरी उघडून पाहिलं पाहिजे. तुकोबारायनं वेळोवेळी सांगितलं, बाबा हो पहावे पुराणी विचारोनी, पहा कधीतरी पुराण उघडून. काय म्हणतात?
व्यास महर्षी. म्हणून या जीवनामध्ये आल्याच्या नंतर त्या व्यक्तीला जर खरंच भगवंताच्या स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची असेल, खरंच देवाची त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, तर त्याला वेदाला, शास्त्राला, पुराणाला, ग्रंथाला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. लक्षात ठेवा. मग ज्ञानोबारायांनी तेच सांगितले आहे उवीमध्ये की तैसा वेद प्रतिपाद्य जो ईश्वरू. ईश्वर म्हणजे कोणता ईश्वर? आता आपण भलते देव मनानच करून ठेवलेले आहेत. उगं चलता चलता एखाद्या माणसाच्या हाताला जर शेंदूर लागला आणि त्याने दगडाला जर पुसला, की लगेच दुसऱ्या दिवशी त्याला दुसरा माणूस पुसतंय आणि पूर्ण शेंदूर त्या ठिकाणी लागला आणि दगडाचा त्या ठिकाणी शेंद्रा दगड झाला की एक जण फुल वाहते, की दुसरा अगरबत्ती लावते, का झाला देव नवीन तयार. पण अशा दैवताला शास्त्रानं परवानगी दिली नाही. शेंद्री हेंद्री दैवते कोणती पूजी भूते केते, आपल्या पोटाजे रडती मागती शिते अवदान. वेदात ज्या देवाचं वर्णन आहे त्या देवाला जर खरंच भेटायचं असेल म्हणले तर तुम्हाला वेदानं जे सांगितलंय, शास्त्रानं सांगितलंय तेच करावं लागेल. मनानंच आता लोक मनानंच काही गोष्टी करतात. ह्या गोष्टी होऊ नये म्हणून ज्ञानोबारायांनी ही उभी दिलेली आहे. लोक परमार्थ कशाला म्हणतात माहितीये का? आपल्या मनाला देवासाठी जी गोष्ट करावं वाटेल. लक्ष देऊन वाक्य आहे का? फार महत्वाचं वाक्य आहे, माझं नाहीये, ग्रंथातलंच वाक्य आहे की आपल्या मनाला जसं सोयीस्कर वाटेल तसे देवाचे उपचार करणं, ह्यालाच लोक देवभक्ती म्हणतात. बरेच लोक म्हणतात ना, महाराज आम्ही देवाला पूजा केल्याशिवाय पाणी सुद्धा पित नाहीत. बरं, आम्ही असं केल्याशिवाय ही गोष्ट करीत नाही. ठीक आहे, सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण शास्त्र असं सांगतंय की ग्रंथात जसं सांगितलंय तशी जर देवाची पूजा अर्चना भक्ती साधना जर झाली तरच भगवंत प्राप्ती होते. आपल्या मनानं काहीतरी केलं म्हणजे देव भेटतो असं नाही. मनानंच काहीतरी तुम्ही करायला लागले, ठीक आहे, चांगलं करत असाल, पण ते शास्त्र परवानगी देत नसेल तर त्याला काही गोष्टीला किंमत प्राप्त होत नाही. महाराज म्हणजे तुम्ही उदाहरण उदाहरण सांगतो तुम्हाला. आता विकृतपणे काही गोष्टीमध्ये की एखाद्या देवाच्या समोर बळी देण्यात येतो, एखाद्या जीवाची हिंसा करण्यात येतो, कुठंच शास्त्रात परवानगी नाही याला. असं ग्रंथात कुठं लिहिलं नाही की कोंबडे कापलं म्हणजे देवी प्रसन्न होती त्याच्यासमोर डोळ्याच्या समोर उभा राहती. मग हे लोकांनी फक्त तोंडाचे चोचले पुरवण्यासाठी नाव पुढे देवाचं केलं. आणि आपल्याला त्या ठिकाणी बरं खरंच जर देवीला मांस लागत असेल तर लोक ठेवतील बी कोणता भाग? बोकड्याचं तोंड ठेवतात, म्हणजे ज्याच्यामध्ये सगळे हाडत ते खाता येणार नाही काहीच नाही, आणि स्वतः सगळं मांस खाऊन घेतात. म्हणजे सांगायचा भाग एकच आहे. बरं ते दुसऱ्या दिवशी ते ठेवलेलं असते ते सुद्धा कोण खाणार आहे जाऊन? ते लोकच खातात. म्हणजे सांगायचा भाग एकच आहे की आपल्या मनानं तुम्ही देवाला नाही म्हणले देव प्रसन्न करायचा असेल तर असंच करावं लागते. तू मनानं केलेलं आहेस बाबा, हे काही ग्रंथात नाही. मग ग्रंथामध्ये जो विषय आलेला आहे तशी जर साधना केली तरच भगवंताची प्राप्ती होती महाराज, त्याच्याशिवाय होत नाही. आणखी विषय सांगतो तुम्हाला. तुम्ही सात्विक जरी उपासना करत असाल, आभोरी उपासना जरी करत नसाल, पण ती जर वेदात नसेल शास्त्रात नसेल तर त्यालाही किंमत नाही. सांगू का तुम्हाला आणखी उदाहरण? म्हणले आम्ही आज म्हणजे देवाची आम्ही त्या ठिकाणी जी पूजा करतो ती उपवाशी पोटी करणार म्हणले, आणि विनाकारण जर तुम्ही रोजच उपवाशी राहत असताल तर देवाला तेही मान्य नाही. हा एकादशीचा दिवस आहे, त्या एकादशीच्या दिवशी जर तुम्ही निराहारी राहत असाल तर त्याचं पुण्य आहे. पण तुम्ही विनाकारण द्वादशीच्या दिवशी मला पूजा करायची म्हणून विनाकारण दिवसभर जर काही खाल्लं नाही तर तुम्हाला पुण्य नाही, पापच पदरात पडणार. नाही म्हणजे आम्ही उपवाशी पोटी देवाची पूजा केली, कोणी आगाऊपणा करायला लावला होता तुला? शास्त्रानं द्वादशीच्या दिवशी उपवास सांगितलाच नाही, मग तू कशाला उपवाशी राहिलास? त्या देवाला उपवास ठेवल्याचं पाप लागतंय आपल्याला. गीता काय बोलते पहा. मी गीतेशिवाय सांगणारच नाही, कारण आपल्यासमोर तो ग्रंथ आहे सध्या. करशयंत शरीरस्थम भूतग्रामम चेतसः माम चैवांत शरीरस्थम तान विद्या सुरनिश्चयान. जे माणसं विनाकारण स्वतःच्या शरीराला कष्ट देतात ते माणसं तामसी आहेत. पण केव्हा? जे शास्त्रात सांगितलं नाही तेव्हा. वारीला जाताना पायाला फोड आले तरी चालतात, हरकत नाही, पण जॉगिंगला जाताना जर पायाला फोड आले तर देव नाही प्रसन्न होणार. उगं तू दवाखान्यात जाय, आता तुला नाही देव भेटत. म्हणजे तुम्ही विनाकारण धावत असताल आणि पळत असताल येणं प्रकारेनं, तर तुम्हाला जर त्रास झाला आणि पायात काटा मोडला तर मी लई साधना करतो आणि देव भेटला असं नाही. पण वारीच्या वाटेनं पायात काटाही मोडला तर ते देवाच्या डोळ्यात पाणी येते. माझ्यासाठी काटा सहन केला. म्हणजे साधना करत असताना क्रिया एकच आहे की नाही? तुम्ही जॉगिंगला पळाले काय आणि वारीला त्या ठिकाणी तुका म्हणे धावा आणि आहे पंढरी विसावा, तिथेही धाव्याला पळावं लागतंय. तुम्ही कधी पंढरपूरच्या वारीला गेले तर पंढरपूरच्या जवळ गेलं की धावा नावाचं प्रकरण आहे गात्यात आलेलं. पंढरपूरचाही धावा आहे आणि आळंदीचाही धावा आहे. तर तिथं पळावं लागतं वारीमध्ये थोडा वेळ. बरेच वारकरी खाली पडतात, घरसटतंय लागतंय, पण त्यांच्या त्या जखमेत सुद्धा आनंद आहे, कारण ते करतात ते देवासाठी करतात. आणि जॉगिंगला जाणारे माणसं पळत नाहीत का सकाळी उठून,
आणि ते जर पळताना पडले तर त्याला नाही देवाची काही क्यू, त्याला देवालाही क्यू येत नाही, काहीच नाही, काही ते वेदात सांगितलं नाही, शास्त्रात सांगितलं नाही. म्हणजे क्रिया एकच आहे. तुम्ही उपवाशी राहिले सासूवर राग राग करून, पण त्या दिवशी एकादश नव्हती, सोमवार नव्हता, शिवरात्र नव्हती, ते पापच पदरात पडणार आहे, पुण्य नाही पडणार. आणि तेच तुम्ही जर एकादशीच्या दिवशी, महाशिवरात्रीच्या दिवशी असा जर उपवाशी राहिले, त्याचं अफाट पुण्य पदरात पडणार. मग हे केव्हा कळणार हो? हे जर कळायचं असेल तर तुम्हाला शास्त्र वाचावं लागेल, हे कळायचं असेल तर त्या ठिकाणी पुराण वाचावं लागेल, हे कळायचं असेल तर तुम्हाला शास्त्राचं चिंतन करावं लागेल. म्हणून साधना करत असताना, भक्ती करत असताना, उपासना करत असताना या ग्रंथाला एवढी किंमत आहे. मी कशासाठी आज ही उभी घेतली तर तुम्ही दर एकादशीला हे ग्रंथ चिंतन करताय, फार महत्त्वाचा विषय आहे, की जेणेकरून देवाला जी गोष्ट आवडती ती गोष्ट आपण केली पाहिजे. तुम्ही रोज सकाळी भगवंताची पूजा करत असताना तुम्हाला जशी वाटते तशी पूजा करता, आनंद आहे, हरकत नाही. पण देवाला खरंच आवडती का आपला विषय आहे का नाही? मग देवाला काय आवडतंय? आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल किंवा भगवान शंकर कोणतंही नामस्मरण करा, ते नामस्मरण करणं फार आवडतंय. आणि तुम्ही पूजा करताना सुद्धा जर बस इकडं फुल आणून दे, त्याला जर तुम्ही त्या ठिकाणी चिडचिड करीत असताल तर ती काय देवाला पूजा मान्य होणार आहे? मग आपल्याला जसं आवडतंय तुम्ही मग वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणून देवाला वाहायला, पण आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. नेमकं तेच जर होत नसेल आणि बाकी सगळं तुम्ही उपचार करायला, तर देवालाही वाटते कानात बोटं घालून निघून जाऊ कुठंतरी. टाळ वाजत असला तरी वाटते काय ह्यानं कानामध्ये किरकिर लावली. म्हणजे सांगायचा भाग एकच आहे की आपण करत असलेली क्रिया आपल्याला जसं आवडते तसं देवाची भक्ती करणं, ह्याला देवाची भक्ती म्हणतच नाही. मग देवाला जसं आवडते तसं आपण क्रिया करणं त्याला भक्ती म्हणतात. म्हणून आमच्या जनाबाई महाराजांनी देवाला शिव्या दिल्या तरी देवाला ते आनंदच वाटल्या. अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कार्ट्या, तुझी रांड रडकी झाली, जन्म सावित्री चुडाले आली, तुझे गेले मडे, तुला पाहून काळ रडे, उभी राहुनी अंगणी, शिव्या देते दाशी जणी. आहे का नाही? मी जनाबाईच्याच गावचा आहे. आमच्या गावात म्हणजे गंगाखेड क्षेत्री संत जनाबाईंचा अवतार झालेला आहे, जन्म झालेला. आणि आमच्या महत् भाग्यानं आम्हाला त्या गावात जन्म प्राप्त झाला. म्हणजे सांगायचा भाग काय मला, की जनाबाईच्या देवानं शिव्या ऐकल्या तरी देवाला इतका आनंद व्हायचा की त्यांना दळू लागायला भगवंत जायचे. आणि आपण भजन करू करू टाळं फोडले, पार पकवादाच्या शाया उडून गेल्या, मग त्या विनयाच्या तारा तुटून गेल्या. पण का आपल्याला देवाचं दर्शन होत नाही? की आपण देवाला काही गोष्ट आवडती का ह्याचा कधी विचारच केला नाही. आणि आपल्या मनाचा परमार्थ आपण चालू केलेला आहे. आणि ह्याच्यावर कुठंतरी आळा बसला पाहिजे. आपल्या बरेच लोक आपल्याला आता अनेक संप्रदायाची घुसखोरी हे शब्द आता वापरण्यात आला, पण संप्रदाय कोणी घुसखोरी नाही महाराज, वारकरी शुद्ध संप्रदाय आहे. पण अनेक मतमतांतर त्या ठिकाणी आपल्यावर लादण्याचा प्रयत्न करतात. म्हणले काही लोक म्हणतात आमची दीक्षा घ्या, म्हणले तुम्हाला फक्त आमची दीक्षा घेतली की काही खा काही प्या, तुम्हाला 7 दिवसात साक्षात्कार होणार. एवढी सोपं आहे का महाराज? मग जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केली हा अभंग कुठं लावायचा? बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते हे श्लोक कुठं लावायचा? जन्मोजन्मी आम्ही जोडलेली भक्ती तेव्हा तुझी प्राप्ती झाली देवा हे कुठं लावायचं? म्हणजे सांगायचा भाग एकच आहे की अनेक प्रकारच्या विकृती निर्माण झालेल्या आहेत. आणि याच्यात तर आपल्याला बळी पडायचं नसेल तर आपल्या संप्रदायात, वारकरी संप्रदायात शास्त्रानं त्या ठिकाणी सांगितलेलीच साधना सांगितलेली आहे. तुकोबाराय म्हणतात की मी सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका, माझ्यावर तर अजिबात विश्वास ठेवू नका. आता तुकोबाराय सारख्याला देव भेटला तरी तुकोबाराय म्हणतात की मी सांगतो तसं ऐकू नका. मग महाराज तुम्ही अभंग कशासाठी करता, आम्हाला उपदेश करता? तुकोबाराय म्हणतात हे माझे अभंग आहेत आणि मी सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका. मी सांगितलेलं पुराणातलंच आहे आणि तेच तुम्हाला सांगायलो, आणि पुराणातलं असल्यामुळंच माझ्यावर विश्वास ठेवा. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, पहावे पुराणे विचारुनी. तुकोबाराय म्हणतात माझ्या बोलण्यावर जर तुम्हाला विश्वास ठेवायचा नसला तर नका ठेवू, पण मी बोललेलं पुराणात आहे म्हणून तुम्हाला मान्य करावं लागेल. बऱ्याच लोकांना आता सवय लागली कीर्तनातलं सगळं विसरून गेले तर चालेल, माझं एक वाक्य लक्षात ठेवा, चुलीत घालतो वाक्य देऊन. काय किंमत आहे त्या वाक्याला? ज्ञानोबाराय काय म्हणतात, तुकोबाराय काय म्हणतात, नामदेवराय काय म्हणतात, या वाक्याला किंमत आहे. आणि तसं जर वागलं तरच भगवत प्राप्ती होती महाराज. आणि संताचे अक्षर डावलून तुम्ही कितीही थोतांड करण्याचा प्रयत्न केला, पण ते संताला जर मान्य नसेल तर मग मात्र त्या ठिकाणी वरून कितीही तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला तर तो परमार्थ भगवंतापर्यंत पोहोचत नाही. सोंगे छंदे काही देव जोडे आयशे नाही. सोंग नाटकं करून काही देव भेटत नाही.
पिक्चरमध्ये काम करणारे लोक रामाचं काम करतात, कृष्णाचं काम करतात, संताची मालिका असेल तर संताचं काम करतात, तर खरंच त्यांना देव येऊन भेटला का हो? पिक्चरमध्ये आता देवाच्या मालिका, देवाचं महाभारत हे टीव्हीवर दाखवतात की नाही, त्याच्यात काम करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांनी किती उत्कृष्ट पद्धत, ते बघितलं तर आपल्या डोळ्याला पाणी येतंय. पण तुकोबारायाचं काम जर पिक्चरमध्ये एखाद्या माणसानं केलं तर तुकोबाराय म्हणतात की तुमचे एरवित्त धन मजते मृत्तिके समान, ते काम करायला त्यानं करोड रुपये मागितलेले असते तर त्या पिक्चरमध्ये काम करण्यासाठी. म्हणजे सांगायचा भाग एकच आहे की आपण करत असलेली साधना ही जर वेदानुसार, शास्त्रानुसार, पुराणानुसार नसेल तर आपल्या शास्त्राला, आपल्या साधनेला काही फळ प्राप्त होत नाही. म्हणून ज्ञानोबारायांनी सांगितले की तैसा वेद प्रतिपाद्य जो ईश्वरू तो व्हावया लागी गोचरू. जर त्याला आपल्याला बघायचं असेल तर श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे, ग्रंथात काय लिहून ठेवलंय हेच फार महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला आपण ग्रंथात लिहिलेलं वाचत नाहीत आणि मनानच काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळं पुण्य करता होय पाप, पुण्य करता करताच माणसाच्या हातून पाप घडायला लागते. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या शास्त्रानं सांगितल्या नाही आणि माणूस श्रद्धेनं करतो, भक्तीनं करतो, प्रेमानं करतो आणि पापच पदरात पाडून घेतो. म्हणजे कुठली उदाहरण आहे? आता शास्त्र असं सांगतंय, पुराणामध्ये असं वर्णन आहे की रामनवमीच्या दिवशी जर कोणी पंगत केली तर त्याला नरकातच जावं लागते. रामनवमीला अन्नदान केलं नाही पाहिजे. पण लोक नेमकं रामनवमीलाच पंक्ती घालतात की नाही? माझं चुकतंय का काही? कारण रामनवमी, गोकुळाष्टमी, महाशिवरात्र आणि नरसिंह जयंती, वामन जयंती हे एकादशी सारखेच पाळायचे असं शास्त्राची परवानगी आहे. पण आपण नेमकं ग्रंथ वाचलं नसल्यामुळं मी का उभी निवडली, आता ह्याचं गांभीर्य कळालं का तुम्हाला? तुमच्या मनात शुद्ध भाव आहे की नाही? म्हणजे रामाचा जन्म झाला, लोक अन्नदान झालं पाहिजे, लोक जेवले, भाव शुद्ध आहे. पण तुम्ही कितीही शुद्ध भावनेनं केलं तर तुम्हाला पुण्य नाही लागणार, पापच पदरात पडणार, नरकात जावं लागणार. का होणार अशा गोष्टी? ग्रंथ न वाचल्यामुळं. ग्रंथामध्ये काय लिहून ठेवलंय? अरे अरे अरे, रामनवमीच्या दिवशी पंगत घालता, नरसिंह जयंतीला लोक जीव घालतात, जितके लोक जेवले ते सगळ्याचं पाप तुमच्या माथ्यावर आहे आणि नरकातच जावं लागणार. म्हणजे भाव शुद्ध आहे. रामनवमीला, नरसिंह जयंतीला लोक जेवावे, अन्नदान व्हावं, हा भाव शुद्ध आहे. पण त्या भाव शुद्ध असून काही फायदा नाही तुमचा, त्या गोष्टीला पापच पदरात पडणार नाही. कशामुळे होणार? ग्रंथ न वाचल्यामुळे होणार. म्हणून हे मत, म्हणजे मी काय सांगितलं, साधना अन्नदानाची सुद्धा देवापर्यंत नीती नाही असं नाही. सुदामा ब्राह्मणानं 3 मुष्टीच पोहे दिली देवाला, म्हणून त्याला 3 मुष्टी पोहे दिले तरी सुद्धा सोन्याचा गाव दिला भगवंतानं. पण तोच शुद्ध भाव ठेवून तुम्ही अन्नदान केलं, पण दिवस चुकला. नेमकं करू नका म्हणलं त्याच दिवशी केलं. मग वेदात सांगितले ना या दिवशी करू नका, पुराणात सांगितलंय त्या दिवशी करू नका, आणि तुम्ही नेमकं, आणि माणसाला सवय करू नका म्हणलं तिथले करा वाटते. काय करावं काय नाही, आहे का नाही? म्हणजे करायचा दिवस चुकला. हा, द्वादशीचा दिवस आहे, घाला लोक जीव, भरपूर लोक जीव घाला, महापुण्य लागतं या. नाही म्हणजे एकादशीलाच अन्नदानाची पंगत आहे, मग मात्र पाप पदरात पडते. म्हणजे सांगायचा भाग एकच आहे की नेमकं आपण जर ग्रंथाचं चिंतन नाही केलं तर अशा पद्धतीनं दोष व्हायला लागतात. तुमचा भाव जरी पुण्य करण्याचा असला तर पापच पदरात पडते. म्हणून ग्रंथचिंतन फार महत्वाचं आहे. आणि ज्ञानोबा आहे त्याच्यासाठीच म्हणतात की तो देव प्राप्त करून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा ग्रंथ वाचा. मग काही जण म्हणतील महाराज आम्हाला ग्रंथ वाचताच येत नाही, आता काय भानगड आहे, एक अक्षर लिहिता वाचता येत नाही, कसं करावं म्हणजे आता सांगा आम्ही तुम्हाला. आणि मग त्यावेळेला ज्ञानोबारायांनी किंवा अनेक संतांनी असं सांगितलेलं आहे की एक काम करायचं म्हणले, ध्यानेनात्मनी, काय ध्यानेनात्मनी पश्यंती केचिद आत्मनमात्मना आत्मन्यवच संतुष्ट. ज्ञानोबा 13व्या अध्यायाचा श्लोक आहे की त्याच्यात असं सांगितले की काही लोक ध्यानानं मला प्राप्त होतात, काही लोक म्हणले वेगवेगळ्या प्रकारच्या साधना करून प्राप्त होतात. पण आपल्याला जर वाचताही येत नसेल, लिहिताही येत नसेल, काहीच होत नसेल, तर जे वाक्य, जे लोक वेदातलं सांगितलेलं आचरण करतात, शास्त्रातलं सांगितलेलं आचरण करतात, पुराणातलं सांगितलेलं आचरण करतात, त्याच्याकडे बघायचं ना आपण करायचं म्हणले. तुम्हाला कळत नाही ना कसं जेवण करावं, मग बाजूचा एखादा ब्राह्मण आहे किंवा एखादा वारकरी आहे, तो कसा जेवायला, त्यानं ताटाला पाणी फिरलं ना, कळत नाही काऊन फिरवायचं, तरी त्यानं केल्यानंतर आपण करायचं. मग तुम्हाला कळत नाही ना, मोठ्या माणसाकडे पाहायचं. मोठे म्हणजे कारमध्ये बसून आला म्हणजे मोठा असं नाही. मोठे म्हणजे परमार्थात ज्यांचा अधिकार मोठा आहे. तुकोबारायाच्या घरी काही बिल्डिंग मोठी नव्हती, पण तुकोबाराय तुका सर्वात श्रेष्ठ त्या ठिकाणी प्रिय आम्हा थोर जो का अवतार नामयाचा. तुकोबाराय श्रेष्ठ झाले, नामदेवराय श्रेष्ठ झाले, जनाबाई श्रेष्ठ झाल्या, यांच्या अधिकारानं श्रेष्ठ झाल्या. त्यांनी केलं तीच गोष्ट आपण केली पाहिजे. आणि काय बारीक सांगून ठेवलंय महाराज संतांना आपल्याला, आणि आपण वाचत नसल्यामुळेच हे चुका होतात. तुम्हाला सांगू का ग्रंथचिंतन किती महत्वाचं आहे? तुम्ही म्हणले आम्ही अजिबात पापच करत नाहीत म्हणले महाराज, बरं हरकत नाही.
आपण न कळत पाप करतो, पण ग्रंथात वाचलं नसल्यामुळे आपल्याला कळतही नाही की आपण हे पाप केलेलं आहे. आता साधं जेवण करताना जर त्या ठिकाणी 2-2 हातानं त्याला लावित असेल ताटाला आणि डाव्या हातानं कधी एका घास मोडत असेल, किंवा आंघोळ करत असताना, नदीला आंघोळ केली तर वेगळी गोष्ट आहे, पण घरी आंघोळ करत असताना तुम्ही अंगावर पाणी घेता, एक म्हणजे काही मग्या असेल किंवा ज्याला काही म्हणत असतील त्याच्यानं, पण ते जर डाव्या हातानं जर तुम्ही आंघोळ करीत असाल तर तुकोबारायचे इतकं बारीक शब्द आहेत का, वाम कवळ मार्जन नर जाईल अधपतन. म्हणजे डाव्या हातानं जर तोंडात घास घातला किंवा आंघोळ करताना जर डाव्या हातानं मग्यातलं पाणी अंगावर घेतलं तर त्या माणसाला नरकात जावं लागतंय. म्हणजे आता किती बारीक गोष्ट आहे ही. बरं तुम्हाला माहिती तरी का आंघोळ करताना आपण डाव्या हातानं सहज क्रिया व्हायला लागते, मग हे कवा कळेल तुम्हाला? ह्याच्यासाठीच ग्रंथ वाचावं लागते, ह्याच्यासाठीच प्रवचन ऐकावं लागते. आणि प्रवचन सुद्धा जे ग्रंथातलं सांगतात तेच नाही, तर उगं पिक्चरचे गाणे म्हणणाऱ्याला तुम्ही ऐकत असताल तर मग आणि तसा धांगडधिंगा सध्या लोकाला आवड ऐकायची असं नाही. जे वेदात सांगितले, पुराणात सांगितले तसंच आचरण. किती बारीक गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे. मी कशासाठी सांगितलं? तुकोबाराचा शब्द आहे वाम कवळ. कवळ म्हणजे घास, वदनी कवळ म्हणतो की नाही आपण, कवळ म्हणजे घास. पण डाव्या हाताने खाल्ला तर त्याला दोष लागतो म्हणले. मार्जन म्हणजे स्नान. स्नान करताना डाव्या हाताने जर स्नान केलं तर तरी त्याला पाप लागते. आता ही गोष्ट केव्हा कळाली तुम्हाला? म्हणजे आता तुम्ही सांगितल्यावरच कळाली म्हणले. म्हणजे हे माझ्या पदरचं आहे असं नाही, हे ग्रंथातले शब्द आहेत. पण गाथाच नाही वाचला तर कळणार आहे का तुम्हाला? आणखी साधी गोष्ट सांगतो तुम्हाला, साध्या गोष्टी आहेत. देवाचं दर्शन करायचं असेल किंवा भगवंताच्या मंदिरात जायचं असेल किंवा 12 महिनेच हा नियम पाळला पाहिजे. कुठला? आता गात्यातले शब्द आहेत, मला त्याच्यातले आता असं झालंय महाराज की धांगडधिंगा सांगताना लाज वाटत नाही, पण ग्रंथातलं सांगायला लोकांना घाबरावं लागेल आता, कारण लोकांना खरं पटत नाही ना. गेली गोष्ट अवघड आहे. तुकोबाराय म्हणतात की निळ्या रंगाचा कपडा जर अंगावर असेल आणि काळ्या रंगाचे कपडे जर घातलेले असतील तर भगवंताच्या मंदिरातही त्या माणसानं जाऊ नये. आणि त्या माणसाला शिवलं तर दुसऱ्या माणसानं सुद्धा मंदिरात जाऊ नये, एवढं अपवित्र आहे म्हणले. शिव नाही ती निळी वस्त्रे पांघरती काळी. आता हे बघू नका इकडे तिकडे पॅन्टीवाले कोणी. म्हणजे सांगायचं. आता मला सांगा, ही गोष्ट तुम्हाला केव्हा कळाली? म्हणले आता तुम्ही सांगितल्यावर. पण हे माझ्या पदरचं नाही, 400 वर्षापूर्वी तुकोबाराय सांगून ठेवलेत. मग का हा भंग आपण कीर्तनाला घेत नाहीत आणि का आपण त्याचं बारकावा? मग तुम्ही श्रद्धेनं मंदिरात जाता की नाही? मग त्या देवाला जर एखादी गोष्ट आवडत नसेल तर आपण ती गोष्ट का करायची? हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि देवाला काय आवडतंय किंवा देवाला कोणती गोष्ट आवडत नाही, ही गोष्ट जर सोम्या गोम्याकून कळत नाही, कारण देवाला काय आवडतंय काय आवडत नाही आपल्याला कळणार आहे का? देवालाच कळतंय ना महाराज. किंवा शास्त्राला, संतालाच माहित होतं, कारण संत त्यांच्यासोबत राहिलेले आहेत. संताला माहित होतं की देवाला काय आवडतंय, संताला माहित होतं की भक्तांना काय आवडतंय. आवडे निरंतर हेची ध्यान. संतांची आवड आहे देवाचं दर्शन करावी, आणि देवाला आवडतंय की आपल्या त्या ठिकाणी जे व्यक्ती आहेत त्यांचे शुद्ध परमार्थ झाला पाहिजे. म्हणजे सांगायचा भाग एकच आहे की वेद वाचणं, शास्त्र वाचणं, पुराण वाचणं किंवा ज्ञानेश्वरी, ठीक आहे आता वेदातला अधिकार आपल्याला नाही, संस्कृत वाङ्मय आपल्याला कळत नाही, पण तुकोबारायचा गाथा काही वेदापेक्षा कमी आहे का? ज्ञानेश्वरी काही वेदशास्त्रापेक्षा कमी आहे का? नामदेवराय, जनाबाई, चकोबाराय, निळोबाराय यांचे अभंग काही साधे आहेत का महाराज? सहज गोष्टी आहेत. पण सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दुनावे, म्हणून संतांच्या मुखातले वाक्य कायम वाचले पाहिजे. त्याच्यामुळे शुद्ध परमार्थ होते. नाहीतर मी आत्ता जसे उदाहरणं सांगितले की भाव अन्नदानाचा आहे पण नरकात जावं लागतंय रामनवमीला केलं तर. देवाच्या मंदिरात जायची इच्छा निर्माण झाली, सात्विक इच्छा आहे, पण मग मी सांगितलं ते देवानं तुकोबाराचे अक्षर आहेत म्हणून मला सांगायला काही लाज वाटणार नाही किंवा कमीपणा नाही. शिव नाही ती निळी वस्त्रे पांघरती काळी, तुकोबाराचा अभंग आहे. मग या गोष्टीचा त्याग आपण का केला नाही पाहिजे? म्हणजे साध्या साध्या गोष्टी आहेत, पण न कळत असल्यामुळे आपल्याकडून या चुका होत्यात आणि आपला परमार्थ यशस्वी होत नाही. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात की तुम्हाला जर खरंच देव प्राप्त करून घ्यायचा असेल, आपल्या समोर त्या देवाचं दर्शन करून घ्यायचं असेल तर वेदाला शरण गेल्याशिवाय त्या ठिकाणी पर्याय नाही. आणखी पुढची गोष्ट सांगू, मला सांगा, भगवान श्रीकृष्णानं जर एखादी वाक्य सांगितलं तर त्याला काही दाखला द्यायची गरज आहे का? तसं आता मी तुम्हाला म्हणलं की हे जे मी बोलतोय हे काय माझ्या पदरचं नाही, हे ज्ञानोबाराय म्हणतात. पण ज्ञानोबारायनं जर असं एखादं वाक्य सहज सांगितलं तर त्यांना पुरावा द्यायची गरज आहे का? की मी असं असं सांगतो, तुमचा शब्दच आम्हाला पुरावा आहे. संतांच्या मुखातले अक्षर हेच तेवढे पवित्र आहेत. पण तरी सुद्धा भगवान श्रीकृष्ण स्वतः भगवंत असले तरी सुद्धा, स्वतः देव असले तरी सुद्धा अर्जुनाला सगळी गीता सांगितली. आणि या 16व्या अध्यायातला विषय येतो की अर्जुना, मी सांगतोय म्हणून तू ऐकू नको. आता महाराज, देवानं सांगितल्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायला पाहिजे की नाही? पण कृष्ण म्हणतात नाही अर्जुना,
मी सांगतोय म्हणून विश्वास ठेवू नको म्हणले. मी जे बोलतो ना ते सुद्धा वेदात सांगितलंय म्हणूनच तुला सांगावलं. आता देवाला जर वेदाचा दाखला द्यावा लागतंय, शास्त्रातला दाखला द्यावा लागतंय, तर आपल्या मनानं वागणाऱ्याचं कसं करावं लागत असेल. भगवान श्रीकृष्णाचे वाक्य आहेत, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्या कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुमिहारसी. अर्जुना, तुला कसं वागावं आणि कसं वागू नये हे जर पाहायचं असेल तर शास्त्रानुसार वागलं पाहिजे. आणि मी सुद्धा सांगतोय ते वेदातलं शास्त्रातले, म्हणून प्रत्येक अध्यायाच्या शेवटी एक वाक्य आहे पहा, हरि ओम तत्सदिती श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे. आणि मग कुठला अध्याय असेल तो पुरुषोत्तम योग नाम पंचदश अध्याय. मला सांगा इतकंच लिहायला पाहिजे त्याच्या खाली की श्रीकृष्ण अर्जुन संवादे. पण काय गरज होती उपनिषत्सु योगशास्त्रे? तर देवानं सुद्धा हे दाखवून दिले की कृष्ण सांगतो म्हणून ऐकू नका. मी सांगितलेलं वेदातलं शास्त्रातलं, म्हणजे देवाला सुद्धा दाखला द्यावा लागला महाराज पुराणातला. इतकं शास्त्राला किंमत आहे. ज्ञानोबारायची उभी आहे त्याच्यासाठी. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे, आणि घे म्हणितल्या न म्हणावे विषयी विरू. ज्ञानोबाराय म्हणतात वेदात जर असं वाक्य आलं, येत नाही पण दृष्टांत आलेला आहे बरं का तो, जर असं एखाद्या ग्रंथात आलं, येत नाही पण सांगायलो मी तुम्हाला, विश्वास कशाला म्हणतात ह्याच्यासाठी ओवी आलेली आहे ती, की जर एखाद्या वेळेस ग्रंथात असं आलं की विष प्या तुम्हाला लगेच देव समोर येईल, तर गटकन पिऊन घ्यायचं म्हणले इतका विश्वास पाहिजे. म्हणजे दृष्टांत दिलाय बरं का, असं काही ग्रंथात नाहीये, पण ग्रंथावर विश्वास किती असावा याच्यासाठी ती ओवी आलेली आहे की अजिबात विचार करायचा नाही तिथं. इतका ग्रंथावर विश्वास पाहिजे, अफाट विश्वास पाहिजे, त्या क्षणाला माणसाला भगवत प्राप्ती होते. आता ह्या ओवीनुसार तुम्हाला एक थोडक्यात, आता आपला वेळ होत आलाय पण मला 7-8 मिनिटं उशीर झालता, मग मी कमजोरपणा किंवा चोरपणा करणार नाही. तुमचे 7-8 मिनिटं मी लेट आलो ना तर 7-8 मिनिटं ती पदरात तुमच्या देणारच आहे का नाही. आपल्या अजून वेळ जरी नियमानं झाला असला तर माझ्या हातात वेळ झालेला, मग सुरुवातीला वेळ झाल्यामुळे आणखी 4 मिनिटं माझ्याकडे आहेत. तर त्या 4 मिनिटात वेदावर किती विश्वास असला पाहिजे किंवा पुराणावर किती विश्वास असला पाहिजे, किंवा या ओवीत ज्ञानोबाराय म्हणतात की देवापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला ग्रंथच प्रमाण आहे. याच्यासाठी एक दृष्टांत सांगतो किंवा घडलेला प्रसंग आहे. दृष्टांत म्हणजे मी कोग सोम्या गोम्यान एक होता राजा आणि त्याला 2 राणे असं नाही. जे ग्रंथात आलेलं आहे किंवा जे घडलेला प्रसंग आहे तो तुम्हाला सांगतो. साधारणतः 1000 वर्षापूर्वीचा काळ होता आणि आद्य जगद्गुरु शंकराचार्य त्या काळातला हा प्रसंग आहे. त्याच काळात जगद्गुरु शंकराचार्याच्या काळामध्ये एक कुमारील भट्ट नावाचे साधू होऊन गेले. ज्यांनी विचारसागर वाचलाय त्याला भट्ट मत माहित आहे. भट्टांचं मत आलेलं आहे का नाही. भट्ट म्हणजे इकडे पाहू नका त्याच्याकडे लगेच, त्याला प्रेमानं लोक भट्टात म्हणतात आहे का नाही, असू द्या. पण भट्ट मत म्हणजे कुमारील भट्ट, त्यांचं नाव होतं कुमारील भट्ट. मी कशासाठी सांगतो हे लक्ष देऊन ऐका, वेदावर किती विश्वास असला पाहिजे. तर एक वेळेला ते कुमारी भट्ट लहान होते आणि लहान असताना हातामध्ये वेदाचं ग्रंथ घेऊन रस्त्यानं जात असताना त्यांच्या खांद्यावरती 2-3 थेंब पडले. वर पाहिलं तर सगळा सूर्य निघालेला आहे, सकाळची वेळ आहे, स्वच्छ प्रकाश आहे, पावसाचं सावट नाही, माझ्या अंगावर थेंब कशाशी पडले म्हणून लक्ष देऊन वर बघितलं तर एका वाड्याच्या वर गच्चीवरती एक सुंदर कन्या आणि डोळ्यातून अश्रू गाळत होती आणि त्याच मुलीचा अश्रू त्यांच्या खांद्यावरती पडला होता. आता ते ब्राह्मण होते, उपरणच लावलेलं होतं, हातात वेदाचं पुस्तक होतं. आणि मग वर पाहिलं, त्या मुलीकडे बघितलं, रडायला लागलेली होती. तिला विचारलं की का रडतेस तू, काय असं दुःख झालंय म्हणून सकाळच्या वेळेस तू असं रडायला लागलीस, घडलेला प्रसंग आहे हा. तर त्या मुलीनं सांगितलं की मला चिंता एका गोष्टीची लागली की आता सनातन हिंदू धर्माचं रक्षण कोण करील. कारण तो काळ जो होता त्या काळामध्ये नास्तिक मत जास्त वाढलं होतं. सगळे लोक बौद्ध मताकडे प्रवृत्त झाले होते, नास्तिक मताकडे प्रवृत्त झाले होते आणि कोणीच वेदाचं चिंतन करत नव्हतं. आपले पुराण सगळे गुंडाळून बसले धुळकात. आणि जर सगळीकडे नास्तिक मताचा प्रचार झाला तर माझ्या या सनातन हिंदू धर्माची रक्षा कोण करीन. कारण ग्रंथ राहिले टिकले तरच आपला त्या ठिकाणी धर्म टिकणार आहे. सगळं आपल्या ग्रंथावरती लक्षात ठेवा. आपलं वैभव आपल्या संप्रदायाचं म्हणजे ग्रंथावर आहे. त्यावेळेस त्या कुमारील भट्टानं त्या मुलीला वचन दिलं, जोपर्यंत हा कुमारील भट्ट जिवंत आहे तोपर्यंत वेदातल्या, शास्त्रातल्या, पुराणातल्या एकाही गोष्टीला धक्का लागू देणार नाही म्हणले. तोपर्यंत मी वेदाचं रक्षण करीन असं वचन दिलं. त्या दिवशीपासून त्यांच्याही लक्षात आलं की आताचा काळ म्हणजे फार भयंकर आहे. पण आता काय असतं की प्रत्येक गोष्टीचा विरोध हा काही शस्त्रानंच होतो असं नाही. जसोर समोरचा व्यक्ती आहे तसंच त्याला उत्तर द्यावं लागते. समोर जर तलवार घेऊन आला तर त्याला तलवारीनंच हरवावं लागते. पण समोरचा जर व्यक्ती आपल्यावरती शाब्दिक आक्रमण करत असेल तर आपल्याला शब्दानंच त्याला हरवावं लागते.
आणि जे नास्तिक मत होते ते लोक पटवून द्यायचे लोकाला की आमचंच म्हणणं कसं खरं आहे. आणि लोकांनी त्यांना मत मानलं की लोक त्यांचे अनुयायी व्हायचे, त्यांचे शिष्य व्हायचे. ते म्हणायचे कशाचा देव आहे, दिसला का कधी तुम्हाला, यावन जीवत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीकृतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. चार्वाकाचा श्लोक आहे हा. म्हणजे नास्तिक मत सांगायचं की कुठ्याचा देव आला, ऋण काढा तूप प्या म्हणले, काही पैसे फेडायची गरज नाही. आपल्या ग्रंथात तसं आहे का, ऋण हत्या आणि वैर नाही चुकत मेल्यावर. कोणाचे पैसे उसने घेतले आणि त्याला न देता जर बुडवले त्याला पुढच्या जन्मात का फेडावं लागते आपलं. आणि नास्तिक लोक काय म्हणायचे, काय गरज आहे, भरपूर पैसे घ्यायचे आणि पैसे वापसच द्यायचे नाही, त्याला आनंदानं जगायचं आणि मरायचं म्हणले, मेल्यावर कोण बघितलंय. आणि लोकांना तीच पटायला लागलं आणि चांगलं पटायला येळ लागतं, हे असलं लवकर पटते. आणि सगळा समाज अशा गोष्टीकडे प्रवृत्त झाला. आणि तेव्हा काळात कुमारील भट्टानं विचार केला, आता शस्त्रानं नाही शास्त्रानं त्याला हरवावं लागल, त्याच्यासोबत आपल्याला वाद करावं लागल. वाद म्हणजे भांडण नाही, त्यांचं मत आणि आपलं मत, त्यांचं खोटं आहे आणि माझं खरं आहे हे त्यांना पटवून द्यावं लागल. पण कसं असतंय, समोरच्याचं खोटं आहे हे कळायला त्याचं वाचावं सुद्धा लागतंय. मग तुमचं खोटं आहे पण तुमचं म्हणणं खोटं आहे हे वकिलासमोर मांडावं तरी लागते की नाही. मग ते खरं मत मांडल्यावर न्याय पुढे होत असतो, पण खोटं खरं दोन्ही कोर्टात न्याय निवाडा करावा लागतो. तशा पद्धतीनं त्या ठिकाणी प्रवचन चालू आहे, थोड्या वेळानं लावतो तुम्हाला फोन. त्यावेळेला कुमारील भट्टानं सांगितलं आता त्यांचं मत आपण जाणून घ्यायचं आणि त्यांचं खंडन करायचं. मग त्यांचा मामा, स्वतःचा सक्का मामा सुद्धा नास्तिक झाला होता, पण त्या नास्तिकतेचा तो कीर्तनकार होता म्हणा आजच्या भाषेमध्ये. जसं आपण कीर्तनातून देवाचं माहिती सांगतो, प्रवचनातून देवाचं चिंतन सांगतो, तसं तो प्रवचनातून नास्तिकता सांगायचा लोकाला. देवाला कसं मानायचं नाही, वेद कसा खोटा आहे असं सांगायचा तो. आणि ते त्याच्या पाटाला जाऊन बसले. आता खरंच ते नास्तिक होते का कुमारील भट्ट, पण त्याचं कसं म्हणणं हे जाणून घ्यायचं आणि त्याचंच खंडन करायचं. आणि मग ते पाटाला तुम्ही जसे असे समोर बसले तसं बसले, त्यांचा मामा गादीवर बसून प्रवचन करायचा नास्तिकतेचं. एके दिवशी त्यानं प्रवचनात इतकी वेदाची निंदा केली, फार आपल्या ग्रंथाला नावं ठेवले. आणि त्यावेळेस तो कुमारील भट्ट मागं बसून रडायला लागला. आणि मग बाकीच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं, अहो गुरुजी म्हणले हा रडतोय म्हणजे ह्याच्या मनात कुठंतरी वेदाबद्दल आणखी प्रेम आहे म्हणले. त्यानं सांगितलं, कार्य कुमारील भाचाच होता त्यांचा, तू का रडतोस म्हणले, मी वेदाची निंदा केली म्हणून तुझ्या डोळ्यात का पाणी आलं म्हणले. त्यानं सांगितलं, तुझ्या मनात आणखी वेदाबद्दल आस्था आहे का. ते म्हणला, माझ्या मनात अजूनही वेदाबद्दल आस्था आहे असं नाही, मला वेदाचीच आस्था आहे म्हणले, दुसरी कशाचीच आस्था नाही. मग तू माझ्या नास्तिक प्रवचनाला काय येत होतास म्हणले, तुमचं ऐकून तुमचंच खंडन करायचं होतं म्हणले मला, त्याच्यासाठी येऊन बसलो म्हणले मी. तू माझं खंडन करशील का म्हणले, हो करील, बस म्हणले. मग माझ्यासमोर वादाला बसले महाराज ती कुमारील भट्ट. आणि मामाचं सगळं नास्तिक मत त्यांनी आपल्या विद्वत्तेच्या जोरावर खंडन करून दाखवलं. पण मामालाही कळलं आता हे मला हरवीत आहे. पण त्यावेळेस ते मामानं सांगितलं, तू जर एवढं वेदाचा गौरव करतोस, तुझ्या ग्रंथाचा एवढा आदर करतोस, तर तुझा वेदावर किती विश्वास आहे हे मला जर त्या ठिकाणी, मी तुझं मत मान्य करतो, पण एक काम करायचं म्हणले. काय काम करायचं, त्या उंच पर्वताहून खाली उडी मारायची म्हणले, तुला परीक्षा द्यावं लागल. आणि उडी मारल्यानंतर जर तू वाचलास तर मी मान्य करील की तुमचाच ग्रंथ श्रेष्ठ आहे. त्याला वाटलं उडी मारल्यावर कशाचं वाचतं हे. पण महाराज कुमारील भट्ट म्हणतात त्यांना, त्यांचा त्याग साधा नाही. हातात वेदाचं पुस्तक घेतलं, उंच कड्यावर गेले आणि बोलत असताना त्यांनी संकल्प केला, जर माझा वेद श्रेष्ठ असेल आणि जर त्या ठिकाणी माझी वेदावर निष्ठा असेल तर मला काहीच होणार नाही. आणि खाली उडी मारली त्यांनी उंच कड्यावरून. आणि मारल्यानंतर बाकी काही त्यांना झालं नाही, पण त्यांच्या डोळ्याला जखम झाली आदळल्यानंतर खाली, आणि एक डोळा फुटला त्यांचा आदळल्यानंतर. आलेवर आता वास्तविक हाडही वाटायला लागलं नसतं, इतक्या उंचावून पडले, फक्त डोळा गेला. आणि मग त्यांनी सांगितलं, बघा म्हणले मला काही झालं नाही. त्यांनी सांगितलं, जर तू पूर्ण शुद्ध असला असता तर तुझा डोळा तरी कशाला खरचटला म्हणले. म्हणजे वेदात कुठंतरी डाग आहे म्हणले, तुमच्या कुठंतरी तुमच्या शास्त्रामध्ये थोडी तरी खोट आहे, म्हणून तुला थोडासा जखम झाली, नाही तर तुला काहीच झालं नसतं. आम्हाला मान्य नाही म्हणले तुमचा वेद. आता मात्र किती अवघड आहे, परीक्षा देऊ नये अशी गोष्ट झाली. आणि मग कुमारील भट्टानं सांगितलं, थांबा. त्यांनी विचार केला की काय गोष्ट, वेद तर चुकीचा नाहीच, ग्रंथ चुकीचे नाहीच, माझं काहीतरी चुकलं असेल. आणि विचार करताना मग त्यांच्या गोष्टी लक्षात आली की मी उडी मारत असताना एक वाक्य बोललो म्हणले. कोणतं वाक्य, जर माझा वेदच खरा असेल तर मला काहीच होणार नाही. अरे जर अंतर तरी कशाला आला, जर तर कवा येत असते, जर मी उद्या गावाला गेलो तर घेऊन येईल, म्हणजे तळ्यात मळ्यात आहे. जर आणि तर तेव्हा येत असतो जिथं कुठेतरी शंका आहे, गेलो तर घेऊन येईल, म्हणजे जाईनही नाही जाईनही काही सांगता येत नाही.
नाही मी उद्या गावाला जाणारच आहे आणि तुमच्यासाठी ही गोष्ट घेऊन येणारच आहे. इथं च आला की निश्चयता झाली. म्हणले वेदाविषयी बोलताना मी जर तर कसं काय बोललो म्हणले, म्हणजे कुठंतरी मला मनामध्ये वेदाबद्दल शंका, माझंच चुकलं म्हणले. म्हणले पुन्हा मी उडी मारणार. त्यांनी सांगितलं हरकत नाही, आता तर वाचतच नाही म्हणले हे. आणि वेदाचं पुस्तक हातात घेतलं आणि सांगितलं माझा वेदच श्रेष्ठ आहे आणि वेदच सगळ्या जगाला सतत प्रमाण आहे आणि मला आता काहीच होणार नाही. आणि उडी मारली. फुटलेला डोळा चांगला झाला त्यांचा. मी कशासाठी सांगितलं, तुम्हाला जर ज्ञानेश्वरी दिली आणि लई नाही उंच फक्त या बिल्डिंगवर उडी मारा म्हणलं तर कोण मारणार आहे महाराज? याला विश्वास म्हणतात ग्रंथावर, याला शास्त्रावर विश्वास म्हणतात. आणि तेवढा जर विश्वास असेल तर निश्चित भगवंत प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. त्यांचं मत आज वेदात ग्रंथात नाही उगच नाही का, किंवा त्यांचं किंमत त्यांच्या शब्दाला नाही का? आज त्यांचं चिंतन आपल्याला करावं लागतंय. आता तुम्ही जरी वाचले नसले तर ज्यानं वेदांत चिंतन केलंय त्याला ते भट्टमत वाचावंच लागतंय शास्त्रानुसार. एवढं त्यांचा वेदावर निष्ठा आणि वेदावर विश्वास होता. आणि एवढीच विश्वास आपला त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीवर गाथ्यावर असला पाहिजे. तुम्हाला धन्यवाद आहेत की ज्ञानेश्वरीचं चिंतन तुम्ही दर महिन्याला करता. म्हणून मी या ग्रंथाच्याच संबंधानं 1 तासभर तुम्हाला विवेचन करण्याचा प्रयत्न केला. आपली वेळ झालेली आहे. झालेली सेवा विश्वमाऊली ज्ञानोबाराय, नामदेवराय, संत जनाबाई आदी करून सकळ संतांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी